30 सेकंदात पुन्हा दुसरा फोन आला माझ्या PS मला की अपघात झालेला आहे, तो विमानाचा आहे आणि खूप गंभीर आहे, सगळं विमानच ब्लास्ट झालं. मी DGंना फोन लावला, बारामती SP त्यांना मी फोन लावला. त्यांनी कन्फर्म केलं की खूप मोठा अपघात झाला, विमान पूर्ण क्रॅश झालं आणि 6 जण गेल्याच्या वेळेला प्रथमदर्शी बातमी त्या ठिकाणी आली. नंतर ते 5 झाले. तशी गाडी ओढून डायरेक्ट CM साहेबांच्या घरी गेलो. CM साहेब ते त्या ठिकाणी डोक्याला हात लावून बसले होते. त्यांच्याशी मी बोललो, असं बोलणं झालं. खरं म्हणजे विश्वासच बसणं सुरुवातीला. किती वेळपर्यंत मला असं वाटायचं की आता कुठेतरी झोपेत उठेल, कारण मी सकाळीच 8 वाजता निघालो होतो तिकडे. 8:30-9ची वेळ असेल मी तिकडे निघालेलो आणि मला वाटतं कुठेतरी तिथं झोपेत उठवेल आणि आपलं स्वप्न असेल असंच शेवटपर्यंत होतं. पण दुर्दैवाने काळाने घाला घातला आणि दादा आपली गाडी निघून गेली. दादांच्या बाबतीत 35 वर्ष झाले दादाचा माझा सहभाग. आमच्या सहवासाला 35 वर्ष पूर्ण झालेत. दादा मला एकटं माझी होते. 90पासून ते होते, 95पासून मी सतत 7 वेळा त्या ठिकाणी निवडून गेलो. पण खरं एक दिलदार मित्र, एक दिलदार नेता, रोखठोक बोलणारा, वेळेचं बंधन पाळणारा, एक मिनिटे कधी न चुकवणारा असा एक आमचा नेता राज्याने खरं गमावलेला आहे. आपण सर्वांनी गमावलेला आहे, पवार कुटुंबियांनी गमावलेला आहे. खूप त्यांचे माझे चांगले संबंध. म्हणजे एक विरोधक जरी असला तरी त्याच्याबद्दल कधी त्यांनी कुठल्या शब्दामध्ये आकडतं घेतलेलं नाही. जे असेल ते असेल, ते खरं असेल ते खरं असेल. तर नेहमी म्हणायचे, तुम्ही ऐकलं असेल तर नेहमी म्हणायचे, एवढं सगळं करून म्हणे तू हे मेंटेन कसं ठेवतो तब्येत, मला तू काय करतो, रोज कसा पळतो, काय चालतो, व्यायाम कसा करतो, वजन कसं काय उचलतो. पण आपण म्हणजे बरोबरीच दादा काय 60 म्हणजे 1 वर्ष दादा माझा वयाचा फरक होता, तर करतो कसं. आणि ते विधानसभेत सुद्धा सांगायचं, तुम्ही वाचत ऐकलं असेल, गिरीश माझ्याकडे बघा, त्याच्या इकडे हात लावून म्हणजे दंडाला तर जीव घाबरतो म्हणे, असे त्याचे बायसेप आहेत, असा तो व्यायाम करतो, असे वजन उचलतो. हे दादा विधानसभेत सांगायचे, मिटिंगमध्ये सुद्धा सांगायचे आमच्या, आणि पब्लिक मिटिंगमध्ये सुद्धा सांगा. भाषणं पण ऐका तुम्ही, जाहीर भाषणं. तुम्ही गिरीश माझ्या बघा आमचा कसा पैलवानी करतो, कसे त्याचे दंड आहेत. म्हणजे हे दिलदार वृत्ती लागते सांगायला, त्याला एक मनाचा मोठेपणा लागतो. अनेक अशी उदाहरणं आहेत, अनेक. विशेषतः विरोधी पक्षात असलं की म्हणून असं बोलत नाही, पण एकत्र असताना ते 30 तारीख करायचे, जे वेगळे असताना करायचे. पण एक दिलदार मित्र, 100 आठवणी सध्या येईल मला दादांच्या, 100 आठवणी. ते काय काय मला पडतोय, काय काय नाही ते TV वर पण आलं. मी सगळ्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही. खूप मजा घ्यायची माझी. मला पंकजा मुंडे, धनंजय सारखे काका 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 करायचे, मुद्दाम मला सगळे चिडवायचे. तर दादाही मला काका म्हणायला लागले होते. ओ काका म्हटलं, दादा तुम्ही कशाला काका म्हणतात. हे खूप गोष्टी आहेत अशा. पण आज खरं खूप वाईट वाटतं. इतकं दुःख म्हणायला होतं की काय असतं माणसाचं शेवटी. आज दादासारखा एवढा कणखर नेता, एक पोलादी मनाचा, एकदम हृदयाचा हा आमचा नेता असा अचानक निघून जावा, ध्यानीमनी नसेल कधी कोणाच्या, कोणाला वाटलंही नसेल असं अचानक काही होईल. म्हणजे आदल्या दिवशी आम्ही एवढं एकमेकांना काय काय बोलत होतो आम्ही, आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी एक 10 तासांनी 12 तासांनी असा प्रसंग यावा, खरं यावर विश्वाससुद्धा बसत नाही. पण असा आमचा एक नेता आमच्याकडून गेलेला आहे. आम्ही आता जसं वेळी सोबतच होतो. अनेक वेळेला दादाकडून काही बोललं जायचं, तुमच्या प्रवक्त्याकडून काही बोललं जायचं, तर पहिला फोन मी दादांना करतो की दादा चुकीचं होतोय बरं, दादा असं बोलू नका. पण समन्वयाची भूमिकासुद्धा मी दादामध्ये, आमच्या पक्षामध्ये, शिंदेसाहेबांमध्ये त्या ठिकाणी ठेवत असायचो. मी नेहमी सांगत दादा, काही झालं की पहिला फोन माझा, दादा हे चुकीचं बोललं जातं बरं, ते बोलू नका. दादा शेवटी जे बोलले परवा निवडणुकी बरं, मी लगेच दादांना फोन केला, म्हटलं दादा अजिबात नाही, म्हटलं अजिबात नाही, असं बोलतच कामाने म्हटलं तुम्ही थोडं ठीक आहे, ते होऊन गेलं मग त्यांनी शेवटी सांगितलं. म्हटलं ठीक आहे, पण थोडी काळजी घ्या, आपण सगळे एकत्र आहोत, असं करू नका. म्हणजे मी रोखठोक त्यांच्याशी सगळंच बोलायचो. इतके संबंध माझे त्यांचे स्नेहाचे होते. तेही अधिकाऱ्याने मला बोलायचे, कधी कधी सगळ्या या भानगडीमध्ये तिन्ही पक्षांच्या चिडायचे, पण आमच्यामध्ये दुर्वा कधी निर्माण झालेला नाही. आणि अशात आमचे दादा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, एक दिलदार, एक असा मित्र म्हणेल, एक नेता म्हणेल, तो आपल्यातून या ठिकाणी निघून गेलेला आहे. त्याचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला आहे, सर्व पवार कुटुंबियांना आहे, पण त्यावर आम्हाला सर्वांना आहे, सर्व पक्षांना या ठिकाणी आहे.